कोणी काय म्हणतो की त्या वेळेला जो विचार उपयुक्त झाला, ज्या वेळेला जो विचार आम्ही केला, क्षेत्रक्षम ज्ञानी आहोत, तर एका वेळेला एक विचार करतो, एका वेळेला एकाचा विचार आहे. जसं आमचं लक्ष फळ्याकडे गेलं की फळ्याकडे आमचं लक्ष गेलं, बाकीच्याकडे आमचं लक्ष नाही. म्हणून तेव्हा फळा जो पाहिला तेव्हा म्हटलं बुद्धिपूर्वक, यत्नपूर्वक पाहिला, प्रयत्नपूर्वक पाहिला किंवा उपयोग आणि फळ्याकडे लक्ष दिले असे आपण बोलतो. तर या प्रकाराने जेव्हा विचार करतो तसेच मग आम्हाला अबुद्धिपूर्वक काही असतं का, असा हे प्रश्न. तर एक दृष्टांत लौकिक पाहू. ते समजा आपण रेल्वेच्या गाडीतून प्रवास करत आहोत, डब्यामध्ये पुष्कळ गर्दी आहे आणि तुम्ही याच ठिकाणी बसलेले आहात आणि पलीकडच्या बाथरूमकडे तुम्हाला जायचं आहे. तर तिकडे जात असताना जाता त्या गर्दीमध्ये तुमचा पाय दुसऱ्याला लागला. जेव्हा पाय लागला तेव्हा आपण त्याची लगेच क्षमा मागतो. आणि क्षमा मागतो तेव्हा तो काय म्हणतो, दुसरा सद्ग्रस्त देखील अशाच म्हणतो की गर्दी आहे, सुटून लागले असते, क्षमेचा काही संबंध नाही, तुमची काही चूक झाली नाही. म्हणजे तुम्ही मला लाथ मारण्यामध्ये बुद्धिपूर्वक यत्न करून लाथ मारलेली नाही, न कळत झालं असं म्हणतो. आणि समजा असं दूर बसलेला आहे, तो मनुष्य दूर समजा 10 फुटावर दूर आहे आणि आपण या ठिकाणून सांगितलं की तुला लाथ मारतो, तर तोही चिडतो. किंवा आम्ही जर त्या ठिकाणी भूमीवर पाया दळला, 40 फुटावर दुसरीकडे मनुष्य बसलेला आहे, इथे भूमीवर पाया दळला, तर इथे काय म्हटलं, बुद्धिपूर्वक पाय आदळला. म्हणजे त्याला आम्ही पाय मारतो अशा भावनेने दाखवले, तर बुद्धिपूर्वक पाय मारला, त्याला लागलाही नाही, कारण मध्ये 40 फुटाचं अंतर आहे, व्यवधान आहे, अंतर आहे, तेव्हा त्याला लागलेलं नाही. मग इथे काय म्हणू आपण की हा बुद्धिपूर्वक पाय मारला, आणि जेव्हा गर्दीमध्ये पाय लागला तेव्हा अबुद्धिपूर्वक लागला. ठीक आहे, बुद्धिपूर्वक आणि अबुद्धिपूर्वक विवक्षा. दुसरी गोष्ट लक्षात घ्या आणखी, की जेव्हा आता आपला उपयोग तत्वचर्चा ऐकण्याकडे आहे, तर आत्ता या वेळेला आपल्या हृदयाला बरोबर रक्त पुरवठा झाला, याचं संवेदन चालू आहे किंवा नाही, याचं ज्ञान संवेदना चालू आहे. मग अशी संवेदना चालू असताना की काय म्हणा, चर्चा मी ऐकण्याकडे उपयोग माझा बुद्धिपूर्वक लावलेला आहे, आणि ज्या
हृदयाच्या रक्तपुरवठा किंवा इतर गोष्टी ज्या शरीरातल्या जाणल्या आहेत त्या कशा झाल्या? अबुद्धिपूर्वकतेच्या कक्षेत गेल्या. बुद्धिपूर्वकतेचा उपयोग आमचा चर्चा ऐकण्याकडे आहे, तर तो विचार करण्याकडे आहे. तेव्हा जठाची क्रिया, आतड्यांची क्रिया, या क्रिया कशा होतात? त्यांच्या संवेदनाच्या क्रिया अबुद्धिपूर्वक चालतात. त्यांची संवेदना मी जाणतो आहोत, परंतु ती संवेदना जर आमच्या हृदयाला रक्तपुरवठा बरोबर झाला नाही आणि ती संवेदना आमची हृदयाकडे गेली तर त्याचं काय? मला ताण जाणवतो, दुःख जाणवते. म्हणजे काय म्हणणार? तर तो त्याची ऐकत होतो, परंतु माझा उपयोग आता हृदयाच्या पुरवठ्याकडे गेला, बुद्धिपूर्वक उपयोग केला आणि त्यावेळेला काय झालं? जाणीव झाली की रक्ताचा पुरवठा कमी होतो आहे. प्रथम चांगला चालू होता, आता कमी होतो आहे, दुःख होतं. म्हणजे बुद्धिपूर्वक उपयोग केला. हीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने दाखवत आहे. म्हणजे अशी की समजा एखादा पेशंट डॉक्टरकडे चेकअपसाठी आला, तपासून घेण्यासाठी आला. तपासून घेतल्यानंतर त्याच्या हृदयाचा ECG काढला, हृदयाचा आलेख ग्राफ काढलेला. तर काढल्यानंतर डॉक्टरने काय सांगितलं? की तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेला. त्याला विचारलं, तुला काही छातीत दुखलं होतं का? तुला काही त्रास झाला होता का? या 4-8 दिवसात काही त्रास झाला होता का? काही नाही, काहीही दुखलेले नाही, काहीही केलेले नाही. परंतु नोंदणी काय दाखवते आहे की हृदयाच्या एका भागावर त्याचा रक्तपुरवठा बंद होऊन त्या ठिकाणी त्रास झालेला आहे, पण त्याला तो कळून आला नाही. म्हणजे रक्तपुरवठा सतत व्यवस्थित चालत असतानाही त्याला कळाला नाही, म्हणजे तिकडे संवेदन बरोबर दिलं गेलं नाही. पण जेव्हा म्हणजे कुठे बुद्धिपूर्वकतेच्या कक्षेत त्यांनी संवेदन घेतलेलं नाही, इथे वेळेला संवेदन घेतलंय, परंतु जेव्हा रक्तपुरवठा कमी झाला तरी सुद्धा त्याचा बुद्धिपूर्वक तत्परतेकडे उपयोग होता आणि जी काही रक्ताच्या पुरवठ्याची कमी होण्याची क्रियाची नोंद, दुःखाची वेदना होणार होती, ती बुद्धिपूर्वकतेच्या कक्षेत त्यांनी नोंदणी मात्र हृदयावर झाली आहे, डोक्यात झाली, अबुद्धिपूर्वकतेच्या कक्षेत. असे काही पेशंट पाहायला मिळतात. म्हणजे ही आपल्याला विभाजनाची क्रिया काय झाली? आमच्या एका ज्ञानाच्या पर्याय असतात, हो ना, आमच्या एका ज्ञानाच्या पर्याय असतात. एका समयाला एक पर्याय, एका ज्ञानाच्या पर्याय असतात. बुद्धिपूर्वक विवक्षा आणि अबुद्धिपूर्वक विवक्षा असे 2 विभाजन. म्हणजे आत्मानुभूतीचा विषय असो पण असो किती लावू नंतर, पण आत्ता लौकिक व्यवहारात देखील आपण एकाच समयाच्या एका ज्ञानाच्या पर्यायात 2 विभाजन केली, एक बुद्धिपूर्वक विवक्षा आणि एक अबुद्धिपूर्वक विवक्षा. मग बुद्धिपूर्वक विवक्षेला दुसऱ्या शब्दात उपयोग रूपाने भाव केला. उपयोग रूपाने भाव केला. उपयोग रूपाने जर आमचं लक्ष साखरेची गोडी टाकण्याकडे असेल तर त्यावेळेला स्पर्शाकडे, गंधाकडे, वर्णाकडे लक्ष नाही. जेव्हा आमचं लक्ष त्याच्या स्पर्शाकडे असेल तेव्हा रंगाकडे वगैरे इतरकडे नाही. म्हणजे उपयोग रूपाने आम्ही एका वेळेला एक जाणतो. आणि मग या दृष्टीने आपण बुद्धिपूर्वकतेच्या दृष्टीने
आपण भेद करतो सामान्यपणे की बाबा अशुभ भाव झाला, किंवा आता तुझा शुभ भाव झाला, त्या बुद्धिपूर्वकीच्या विवक्षेतूनच तुझा आता अशुभ भाव झाला, तू आता पश्चाताप करीत आहेस, तुझा आता शुभ भाव झाला, आणि तू आता ध्रुवाचा अनुभव करीत आहेस, म्हणून काय झाला, बुद्धिपूर्वक शुद्ध भाव. बुद्धिपूर्वक म्हणा, यत्नपूर्वक म्हणा, जिव्हापूर्वक म्हणा, अशा रीतीने आपण विभाजन करतो. उपयोगाचे ते 3 सामान्य भेद केले. मग आता अनुभूतीच्या वेळेचा कसं लावायचं, तर या बृहद्रव्य संग्रहातलं जरा प्रकरण पाहायचं. बृहद्रव्य संग्रहातले 48 गाथा आहेत. त्या 48 गाथेमध्ये शुक्लदानाचं प्रकरण आहे. सापडलं का? प्रत्येकाची पानं वेगळी आहे. तुमच्या घ्या ते हातात बृहद्रव्य संग्रह तुमच्या 48 गाथा काढा. व्याख्यान दिलं, नंतर विधानी म्हणून दुसरा पॅरेग्राफ सुरू झाला, तिसऱ्या पॅरेग्राफ रौद्र ध्यान सांगितलं है ना, चौथ्या पॅरेग्राफ अर्थ ध्यान सांगितलं, आणि 5व्या पॅरेग्राफ मध्ये अथ पृथकत्व वितर्क विचारम सापडलं. आगाची वेगळी आहे, ते वाराणसीची वेगळी आहे किंवा मथुरेची वेगळी आहे. तुम्हाला सापडलं? तुमचं पांढऱ्यानं सांगा. तुमच्या आगाचं पंचाबेन इथे काय लिहिलं पहा. अथ पृथकत्व वितर्क विचारम, एकत्व वितर्क विचारम, सूक्ष्म क्रिया प्रतिपाती संज्ञम, विपरीत क्रिया निवृत्ती संज्ञम च इति भेदेन चतुर्विधम शुक्लध्यानं कथयति. 4 प्रकारचं शुक्लध्यान आहे असं सांगतो. एक पृथकत्व वितर्क विचार, एकत्व वितर्क विचार, सूक्ष्म क्रिया प्रतिपाती संज्ञ, विपरीत क्रिया निवृत्ती संज्ञ. असे 4 शुक्लध्यान सांगितले. शुक्लध्यानाची 4 भेद सांगितले. तर यथा पृथकत्व वितर्क विचारम तावत कथ्यते. पहिलं जे शुक्लध्यानाचं प्रकरण आहे पृथकत्व वितर्क विचार, त्याच्याबद्दल सांगतात. द्रव्यगुण पर्यायानां भिन्नत्वं पृथकत्व भन्यते. द्रव्य गुण पर्यायांच्या भिन्नत्वाला पृथकत्व म्हणतात. स्वशुद्धात्मानुभूती लक्षणं भावसुतं तद्वाचकं अंतर्गल्पवचनं वा वितर्कः भन्यते. स्वशुद्धात्मानुभूती लक्षण रूप भाव श्रुताला किंवा तद्वाचक स्वरूपाच्या अंतर्गल्पवचनाला वितर्क म्हणतात. पृथकत्व कशाला म्हटलं? द्रव्य गुण पर्यायाच्या भिन्नत्वाला पृथकत्व म्हणतात, आहे की नाही? भिन्नपणाला पृथकत्व म्हणतात. आणि अनुभूती स्वरूपाचं भावश्रुत ज्ञान आहे किंवा तद्वाचक अंतर्गल्प जो आहे त्याला वितर्क म्हणतात. पृथकत्वाची व्याख्या दिली, वितर्काची व्याख्या दिली तर विचाराची व्याख्या देतात. अनिहित वृत्त्या अर्थात अर्थांतर परिणमन, वृत्त्या अर्थांतर परिणमन, वचनांतर परिणमन, मनोवचनता योगेषु योगात योगांतर परिणमन विचारः भन्यते. नाही ना, विचार कसा आहे? अनिहित वृत्त्या. इहित म्हणजे इच्छापूर्वक, यत्नपूर्वक. इह यत्न प्रयत्न. अनिहित म्हणजे प्रयत्न रहित, है ना. अनिहित वृत्त्या म्हणजे अबुद्धिपूर्वक. अर्थाहून दुसऱ्या अर्थावर जाणं, वचनाहून दुसऱ्या वचनावर जाणं, मनोवचन काय योगापैकी एका योगाहून दुसऱ्या योगावर जाणं,
याला विचार म्हटलेलं आहे. म्हणजे पृथकत्व सांगितलं, वितर्क सांगितलं, आणखी काय सांगितलं, विचार सांगितलं. ही माहिती सांगितलं काय, अयमत्र अर्थ, याचा हा भावार्थ आहे की भावार्थांतर सगळे महत्वाचे वाक्य असतात. यद्यपि ध्याता पुरुषः स्वशुद्धात्म संवेदनं विहाय बहिश्चिंता न करोति. ध्याता पुरुष जो आहे, ध्यान करणारा मनुष्य जो आहे, स्वशुद्धात्म्याचं संवेदन सोडून बाहेरची चिंता करीत नाही, बाहेरचा विचार करीत नाही. तथापि यावत अंशेन स्वरूपे स्थिरत्वं नास्ति तावत अंशेन अनिहितवृत्त्या विकल्पाः स्फुरन्ति. तेन कारणेन पृथकत्व वितर्क विचारं ध्यानं भ्रम्यते. मग जेवढ्या अंशाने स्वरूपामध्ये स्थिरता नाही तेवढ्या अंशाने अनिहित वृत्त्या विकल्प स्फुरतात. म्हणून त्या ध्यानाला पृथकत्व वितर्क विचार स्वरूपाचं ध्यान म्हणतात. ते कुठे कुठे घडते ते सांगतात. तच्च उपश्रमश्रेणी विवक्षाया अपूर्व उपशमक, अनिवृत्ती उपशमक, सुखसंप्राय उपशमक, उपशांत कषाय पर्यंत गुणस्थान चतुष्टये भवति. उपशम श्रेणीच्या अपेक्षेने 8वं गुणस्थान, उपश्रेणीच्या अपेक्षेने 9वं गुणस्थान, उपशम श्रेणीच्या अपेक्षेने 10वं गुणस्थान आणि उपशम श्रेणीच्या अपेक्षेने 11वं गुणस्थान यामध्ये हे घडते. क्षपक श्रेणीमध्ये अपूर्वकर्ण क्षपक, अवृत्तीकरण क्षपक, सुखसंप्राय क्षपक, अभिधान गुणस्थान त्रयेचे विधी प्रथमं शुक्लधानं व्याख्यातम्. क्षपक श्रेणीच्या अपेक्षेने 8व्या गुणस्थानात, 9व्या गुणस्थानात आणि 10व्या गुणस्थानात घडते. मग इथं काय करायचं आहे, तर इथल्या आपल्याला स्पष्टीकरणाचा पाहावा. हा जीव काय करतो, मुनींचं उदाहरण घेतलेलं आहे. 7वं गुणस्थान घेतलं, ध्रुवाचं वेदन केलं, नंतर तो काय करतोय, 7व्यातून 6व्या ताला पराचं घेतला. नंतर 7व्यात गेला. असं 7वं 6वं काही वेळ घडलेला आहे. मग या 7व्यातून पुढे काय केलं, 7व्यातून सरळ ध्रुवाचं वेदन सुरू झालं, 7वं गुणस्थान. नंतर तसाच तो ध्रुवाच्याच वेदनात आला, 8वं गुणस्थान. ध्रुवाच्याच वेदनात आहे 9वं गुणस्थान. ध्रुवाच्याच वेदनात आहे 10वं गुणस्थान. ध्रुवाच्याच वेदनात आहे 11वं गुणस्थान. ध्रुवाच्याच वेदनात आहे 10वं गुणस्थान. पुन्हा उपशम श्रेणी मांडायची. ध्रुवाच्याच वेदनात आहे 9वं गुणस्थान. ध्रुवाच्याच वेदनात आहे 8वं गुणस्थान. ध्रुवाच्याच वेदनात आहे 7वं गुणस्थान आणि पुन्हा विकल्पात आला 6वं गुणस्थान. परचिंतक तत्वचिंता काही ठीक आहे ना. श्रद्धाचं आहे, श्रद्धाचं सत्वच आहे. ही श्रद्धेसाठी आपण रेखा काढली, ही आपण ज्ञानासाठी रेखा काढली. ज्ञानासाठी हा ग्राफ काढला. तर इथे काय केलेलं आहे की बुद्धिपूर्वक त्यांनी काय सांगितलं आहे ना, बुद्धिपूर्वक ध्याता पुरुष. पुन्हा वाक्याचा अयमत्र अर्थ यद्यपि ध्याता पुरुष, जो ध्याता पुरुष आहे स्वशुद्धात्म संवेदनम विहाय, स्वतःच्या ध्रुवाचं स्व आत्म्याचं चिंतनाशिवाय बहिश्चिंता न करोती, बाहेरची चिंता काही करीत नाही, बुद्धिपूर्वक या रीतीने हे सगळं चालू आहे.
आहे का नाही? बुद्धिपूर्वक या ध्रुवाच्या वेदनेशिवाय काही करीत नाही. मग तथापि यावत अंशेन, जेवढ्या अंशाने त्याच्यामध्ये स्वस्वरूपे म्हणजे या ध्रुवालाच म्हटलं स्वस्वरूप है ना, या ध्रुवामध्ये स्थिरता नाही, स्थिरत्व नास्ती, तावत अंशेन तेवढ्या अंशाने अनित वृत्त्या विकल्पाः स्फुरन्ति. तेवढ्या अंशाने काय झालं, याच्याबरोबर किंचित तरंग जे आहेत यांच्याजवळ ज्ञानामध्ये हे जे आहे ही रेखा कशाची काढली आपण, हे वाकडी तिकडे रेख जी काढली अबुद्धिपूर्वकतेची काढली, अनिहित म्हणा किंवा अबुद्धिपूर्वकतेची काढली. आणि ही जी रेखा काढली ती कशी आहे, बुद्धिपूर्वकतेची काढली. मग जेव्हा तो 6व्या गुणस्थानात आला तेव्हा ज्ञानाच्या अपेक्षेने खरं म्हणजे समजायचं पंचपरमेष्ठी घेतले. मग बुद्धिपूर्वक काय करतो आहे, एवंभूत नयाने पंचपरमेष्ठीचं चिंतन करतो आहे. मग पंचपरमेष्ठीचं चिंतन करत असतानाही त्याच्यामध्ये अबुद्धिपूर्वक तरंग आहेत का, आहेतच. लक्षात आलं. पंचपरमेष्ठीचं जरी चिंतन करतो आहे तर बुद्धिपूर्वक पंचपरमेष्ठीचं चिंतन आहे, शिवभाव आहे. पण काही वेळेला बुद्धिपूर्वक चालूच आहे. चर्चेत कोणाची आहे, छद्मस्थानाची. तर ते दिले कार्तिक आणि वृक्षामध्ये एक गाथा आहे, त्याच्यात ते दिलेलं आहे. तिथे एवंभूत नयाने घटवून दाखवलं आहे. नयांचं प्रकरण आहे बघा. एकशे 99 पानावर पडलं 199, पेज नंबर 199, 277, 277. जैन सहावेन जदा परिणद रुवमी तन्मयत्तारो तम परिणामं तारी योगिनो सोहु परमर्थो. है की नाही, त्याची टीका 200 पानावर आहे. पहिली छाया आहे, येन स्वभावेन यदा परिणतरूपे तन्मयत्वात् तं परिणामं कथयति यः अपि नयः सः खलु परमार्थः. सोऽपि नयः एवं भूतः परमार्थः सत्यरूपः नीयः. यः परमार्थः एवं भूतनयः यदा यस्मिन् क्षणे परिवर्तन रूपे वस्तूनि पदार्थे परिणतवर्ती पर्याय संयुक्तम् अर्थे येन स्वभावेन शकन पुरदारेण इंद्रनादि स्वभावेन तत्परिणामं शक्र पुरंदर इंद्रादि पर्यायम् एकस्मिन् एव क्षणे साधयति प्रकाशयति. काय सांगतात की ज्या क्षणामध्ये ज्या प्रकारानं परिणत आहे ना, त्या पर्यायाने तो परिणत झाला. जे द्रव्य ज्या वेळेला ज्या पर्यायाने परिणत आहे त्यावेळेस ते द्रव्य त्या रूपाने परिणत आहे. उदाहरण दिलंय जसा सौधर्म इंद्र, त्याला काय म्हणलं, इंद्रिय म्हटलं, चक्रय म्हटलं, पुरंदरी म्हटलं, आहे की नाही. परंतु विशिष्ट शब्द विशिष्ट पर्यायाने परिणत असतानाच लावले जातील, इतर वेळेला नाही. कसे ते लावतात पहा. की जेव्हा तो वैभव भोगतोय, ऐश्वर्य भोगतोय, तेव्हा इंद्र. पूजा करताना इंद्र नाही. ऐश्वर्य भोगतोय तेव्हा इंद्र. जंबूद्वीप उचलून फेकण्याच्या कृतीत आहे तेव्हा शक्र. पूर धारण करण्याच्या वेळेला तेव्हा पुरंदर. इतर वेळेला तो पुरंदर नाही, शक्र नाही. एवढं होत नाही की प्रक्रिया आहे. पूजा करताना पुजारी, इतर वेळेला तो पुजारी नाही. इतर वेळेला तो स्वस्थ बसला असेल तर पूजा नाही. या नयाच्या दृष्टीने असतो.
अशा रीतीने लावून जातात. स्वयंपाक करताना तो स्वयंपाकी, इतर वेळेला तो स्वयंपाकी नाही. तर इथे तशा रीतीने लावलं. अथवा तन्मात्रत्वात् पाके पाकशासनात पाकशासनस्य जंबूदीपादी परिवर्तन सामर्थ्यादी मूलधारण परमैश्वर्यादी पर्यायत्वात्. म्हणजे काय केलं, जेव्हा जंबूदीपाचं परिवर्तन करीत आहे तेव्हाच तो आहे ना शक्र, मूलधारण करण्याचं करीत आहे तेव्हाच पुरंदर, आणि ऐश्वर्य भोगण्याच्या परिणतीने करीत आहे तेव्हा इंद्र, अशी नावं दिली जातील. त्या शब्दाने तशी परिणती असली पाहिजे. तदुक्तमच न चक्रे शब्दभेदे अर्थभेदा अपि असते. यथा शक्र पुरंदरा इंद्र, शब्द वेगळा, शक्र शब्द वेगळा, पुरंदर शब्द वेगळा, इंद्र शब्द वेगळा, त्याचे अर्थ वेगळे. तथा यस्मिन् एककाले शक्नोति जंबूदीप परावर्तने समर्थः भवति तदा शक्र. ज्या वेळेला जंबूदीप उचलून फेकण्याच्या तयारीत आहे, परावर्तन करण्याच्या योग्यतेत आहे, तेव्हा त्या इंद्राला शक्र म्हणावे. येऊभूत नयेतून असं चालेल आहे ना, तेव्हा शक्र म्हटलं जाईल. डॉक्टर जेव्हा शास्त्र ऐकतो तेव्हा श्रोता म्हटला जाईल, तेव्हा काय तो ऑपरेशन करणारा डॉक्टर असं म्हटलं नाही, येऊभूत नाही असं बोलणं. ठीक आहे ना. दुकानदार जेव्हा तिथे कापड विकतो तेव्हा कापड दुकानदार म्हटलं जाईल. आता इथे बसला आहे तर तो कापड दुकानदार नाही, येऊभूत नाही असं म्हणणं आहे ना. अथवा अन्यथा यस्मिन काले, ज्या वेळेला दुसऱ्या काळामध्ये ऐश्वर्य प्राप्त होती तदा एव इंद्र उच्यते. जेव्हा ऐश्वर्य भोगतात तेव्हा इंद्र. न च अभिषेक काले, अभिषेक वेळेला त्याला इंद्र म्हणायचं नाही, पूजारी म्हणायचं. न पूजन काले इंद्र हा उच्यते, पूजन करीत असताना देखील इंद्र म्हणायचं नाही. पूजा आहे, पूजन करणारा, अभिषेक करणारा, अभिषेक करताना अभिषेक करणारा. यस्मिन् एव काले गमन परिणतः भवति तदा एव गौ इति उच्यते. न स्थिती काले न शयन काले. गाय जेव्हा चालते आहे तेव्हाच तिला गौ म्हटलं. गमन करीत आहे, बसली असताना, उठली असताना, बसली असताना किंवा झोपली असताना तिला गौ म्हणत नाही. एवंभूत नाही, आणि ती चालत असेल तेव्हा तिला गौ म्हणा. न स्थिती कळण्यास सांगा ना. अथवा अथवा आता इथे शब्द मला इथलं महत्वाचं आहे, वाक्य हे महत्वाचं शेवटचं. इंद्र ज्ञान परिणत आत्मा इंद्र हा उच्यते. इंद्राचा जर विचार करीत असेल बुद्धिपूर्वक तर तो इंद्र झाला. पंचपरमिष्ठीचा विचार झाला तर पंचपरमिष्ठीवाला. दुसरं काय, अग्नि ज्ञान परिणत आत्मा अग्निश्च इति. अग्नीचा विचार करत असेल तर अग्निमय, अग्नी म्हटला गेला. मग जेव्हा जीव या पराचं चिंतन करतो तेव्हा बुद्धिपूर्वक त्याने पराचिंतन करतो. बुद्धिपूर्वक त्याची क्रिया, बुद्धीची क्रिया, जाणण्याची क्रिया पराचं चिंतन करण्याकडे आहे. बुद्धीची क्रिया बुद्धिपूर्वक ध्रुवाकडे जाणण्याकडे चिंतन, ध्रुवाच्या विषयाने परिणत आहे, अनुभूतीने परिणत आहे, शुद्ध आत्मानुभूतीने परिणत आहे, निर्विकल्प आहे आणि पराचा विचार करतोय, विकल्पाने सहित आहे. विचार चालू आहे पण कसा, विशेषाचा विचार चालू आहे, दुसऱ्याचा विचार चालू आहे. असं नाही, ही बुद्धिपूर्वकतेची विवक्षा, म्हणजे बुद्धिपूर्वकतेची ही एक प्रक्रिया झाली है ना. मग आता समजा गृहस्थी आहे, वस्तुस्वरूप जाणून अगती गृहस्थी जर ध्रुवाचं वेदन करायला लागलं तर त्या वेळेला ध्रुवाचंच वेदन करतो, प्रत्यक्षच अनुभव करतो, म्हणून त्याला शुद्धोपयोग म्हटलं. बुद्धिपूर्वक ध्रुवाचं वेदन करतो. पुन्हा पंचपरमिष्ठीचा विचार कळला, पंचपरमिष्ठीबद्दल भाव करतो, म्हणून विकल्प झाले, शुभोपयोग. घरातल्या समजा काहीतरी कसल्या तरी घटनांवर वाद सुरू झाला, क्रोध झाला, पराचा विचार करतो, परमय झाला, अशुपयोग झाला, अशी परिणती होते. म्हणजे ही जी विवक्षा दिली है ना,
बुद्धिपूर्वक काय करतो, ज्ञानाच्या एवंभूत नयाकडून ज्ञानाची जी परिणती आहे, ज्या वेळेला ज्या रूपानं विचार करीत आहे तेव्हा एवंभूत नयाने त्या परिणतीचा तो आहे, त्या परिणत तो आहे. म्हणून पराचा विचार आहे की स्वतःचा विचार आहे असं सांगतो. ही बुद्धिपूर्वक तिची व्याख्या दिली. आणखी तुम्हाला समय सारा 95 गाथेत पाहायला मिळेल. 95-96 गाथा जी आहे तात्पर्यवरती पंचाण्णव गाथा आहे ना. तुमच्याकडे पान सांगा. सापडलं का? दिव्यो येसु उगो सामान्येन अज्ञान रूपेण एकविधा अपि विशेषेण मिथ्यादर्शन ज्ञान चरित्र रूपेण त्रिविधा सन एषा उपयोगः आत्मा असव्यक्तं करेति धम्मादि परद्रव्य आत्मनोः नेयनायक भावापन्नयोः अविशेष दर्शनेन अविशेष ज्ञानेन अविशेष परिणत्या च है ना भेद ज्ञान अभावात् भेदम अजान धर्मास्तिकाया अहम इत्यादि आत्मना असद्विकल्पम उत्पादयति कत्ता तस्य उपभोगस्य होदिसो अस्तभावस्य निर्मल आत्मानुभूति रहित स्वस्य एव मिथ्या विकल्प रूप जीव परिणामस्य अशुद्ध निश्चयेन कर्ता भवति ननु धर्मास्तिकाया अहम इत्यादि कोपि न ब्रूते तत् कथं घटते इति अत्र पर्याय धर्मास्तिकायायम् इति यः सो परिचित्तिरूप विकल्पः मनसि वर्तते सः अपि उभयचारेण धर्मास्तिकाया भूयते यथा घटाकार विकल्प परिणति ज्ञानं घटयति तथा तद्धर्मास्तिकाया अयम् इत्यादि विकल्पः है ना. यदा इथं महत्वाचा सगळं यदा ज्ञेयतत्व विचार काले करोति है ना ज्ञेयतत्व विचार काले करोति तो वाक्य राहिले का 1:55 जेव्हा ज्ञेयतत्वाचा विचार करतो तेव्हा जीव यदा ज्ञेयतत्व विचार काले करोति जीवः ज्या वेळेला ज्ञेयतत्वाचा विचार करतो तदा शुद्धात्मक रूपं विस्मरति. हे महत्वाचं आहे सगळं. तस्मिन् विकल्पे कृते सती धर्मामिति विकल्पः उपचारेण घटते इति भावार्थ. इथं महत्वाचं वाक्य काय आहे? यदा ज्ञेयतत्व विचार काले करोति ज्या वेळेला ज्ञेयतत्व विचार काल करतो. समजा इथे पंचपरमेष्ठीच्या ऐवजी धर्म अस्तिकायाचं चिंतन करतोय तर तेव्हा त्याच्या बुद्धिपूर्वक एवंभूत ज्ञाने शुद्ध आत्म्याचा विचार नाही. परीक्षामुख सूत्र शिकला तुम्ही है ना. दृष्टे समारोपा तादृक पाहिलंय पण पुन्हा जर तुमचं त्याकडे लक्ष नाही तर ते काय झालं अज्ञान स्वरूप झालं है ना. त्यावेळेला विस्मरण झालं. समजा त्यावेळेला उपयोग रूपानं त्या स्वरूपाचा ज्ञानामध्ये कर्मामध्ये क्षेत्रम नाही. लब्धरूपाचे तुम्हाला माहिती. म्हणजे आता डॉक्टर जेव्हा शास्त्रज्ञाकडे करतोय तेव्हा डॉक्टरीच्या ज्ञानाचं विस्मरण आहे. म्हणून कोणी करून बुद्धिपूर्वक लब्धिरूप आहे. डॉक्टरी संपली नाही. कापड दुकानदाराला कापड दुकानाची माहिती आहे. आरतीचा धंदा करणाऱ्या आरतीला बाकीची माहिती आहे. स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया स्वयंपाकबद्दलची माहिती आहे. पण ती लब्धरूप क्षमता आहे. उपयोग रूपानं तिची तत्वचर्चाकडे उपयोग आहे. मग जेव्हा हे मुनी पराचं चिंतन करतात तेव्हा काय आहे? सविकल्प आहे. ध्रुवाचं वेदन नाही. बुद्धिपूर्वक तेव्हा त्याचा शुद्ध उपयोग नाही. आणि ध्रुवाचं वेदन करायला लागले बुद्धिपूर्वक ध्रुवाचं वेदन आहे. बाकीचे त्यांचे अबुद्धिपूर्वक तिथले जे विचार असतील
पराबद्दलचे त्याचा काही संबंध नाही. बुद्धिपूर्वक तो ध्रुवाचं वेदन करतो सुद्धा आत्म्याचं स्मरण चालू आहे. मग मला सांगा की ज्याने आजपर्यंत कधी ज्या गृहस्थीने कधी आजपर्यंत या ध्रुवाचं वेदन केलं नाही, पंचपरनिष्ठाने घरातली इतर कार्यांचा विचार केला, त्याने कधी आत्म्याचं स्मरण केलं त्याने? बुद्धिपूर्वक एकदा तरी केलं का? घराघरातून पहा, नातेवाईकाकडे जा किंवा बोलवून घ्या आणि त्यांना विचार. ज्याला माहिती आहे तत्वज्ञान ते सांगतील आम्ही अनुभव केला, पण बाकीचे जर कुठे विस्मरण नाही केलं. काय दिले वाक्य? ज्या समयात जो विचार केला त्याचाच विचार झाला, बाकीचे नाही. मग ज्यांनी असा निर्णय केलेला आहे की या ध्रुवाचं ज्ञान आम्हाला होत नाही, आम्ही करू शकत नाही, ते मग करू शकत नाही म्हणणारा केलं ते कधी कधी. मग तो गृहस्थी असू द्या, देशपती असू द्या, मुनी असू द्या, मिथ्या दृष्टी आहे की नाही? ज्याने आजपर्यंत केलंच नाही आणि ज्याने केलं त्याच्यातला फरक आहे. ज्याने असं ध्रुवाचं वेदन केलंय, पूर्वी तरी मिथ्या दृष्टी होता समजा, पूर्वी जरी मिथ्या ज्ञान होता, श्रद्धाही त्याची मिथ्या होती, परंतु तत्वज्ञान जाणून ज्या ध्रुवाचं वेदन केलं तेव्हा सम्यक प्रगट झालं, तिथं मिथ्यात्व झालं है ना. आणि इथे मिथ्यात्व ज्ञान झालं. मिथ्या ज्ञान म्हणजे चारित्र्य मिथ्या झालं. मग या वेळेला सम्यक्त्व झालं श्रद्धेत आणि ज्ञानात सम्यक ज्ञान प्रगट झालं. आणि ही जर क्रिया केलीच नसेल कोणी आजपर्यंत तर काय आहे? मिथ्या नाहीच राहिलं की नाही. म्हणून आहे हा सगळा खेळ. प्रत्येक जण आपल्याला सम्यक्ती म्हणतो, कारण आम्ही देवगुरु शास्त्राची पूजा करतो, पंचपरनिष्ठीची पूजा करतो, सतवीतराग देव म्हणून घेतो. परंतु त्यांना जर विचारलं की तुम्ही ध्रुवाचं वेदन कधी केलं का, सरळच उत्तर मुखातून बाहेर येते की आम्ही कधी केलं नाही, आम्ही करणार नाही. तर ते पक्के मिथ्या दृष्टी आहेत की कच्चे मिथ्या दृष्टी आहेत? काय म्हणायचं? जमणार नाही. हे सगळेच जर त्याचा निर्णय असेल तर ते काय आहे? मिथ्या दृष्टीच आहे. आपण एक एक शंका तर एक शंका सोडवायची आहे, कारण याला पुष्कळ वेळ लागणार आहे. बुद्धिपूर्वक मला अजून पुष्कळ वर्णन करायचं. एक फक्त मी एक मध्ये एवढा संकेत स्पेसिफिक दिला आहे की काय करायचंय आम्हाला. म्हणजे तुम्हाला जर घरकार्य करताना गृहकार्य करीत आहात, मग गृहकार्याचा विचार करता करता तुम्हाला मध्ये त्याचा विचार करता येईल की नाही गृहाचा? पंचपरनिष्ठी दर्शन करता आहात, शिवभाव झाले, कोणी नकार दिला का? नाही नकार. पण पंचपरनिष्ठीचं दर्शन करताना शिवभाव झाल्यानंतर पुढच्या क्षणात जर तुम्ही एकदम ध्रुवाचं वेदन केलं तर मी ध्रुव ज्ञानानंद स्वभावी आहे ना. 6 द्रव्य 7 तत्व वगैरे माहिती झालेली आहे. निश्चयने व्यवहारने माहिती आहे, उपादान निमित्त माहिती आहे, कार्यकारण पद्धती माहिती आहे, मूलभूत गुणांची शक्ती माहिती झाली आहे, मूलभूत माहिती आहे. ध्रुवाचं वेदन केलं तर तुम्हाला त्यावेळेला ध्रुवाचंच वेदन झालं की पराचं वेदन झालं. जसं आता आपण पाहिले की नाही कार्तिकांपेक्षा की अग्नीचा जर विचार केला तर तो एवंभूत नाही, अग्नीच्याच विचाराने परिणत आहे. दुसरा विचार आहे. मग तुम्ही जर ध्रुवाच्या विचाराने परिणत झाला, प्रत्यक्ष त्यावेळेस कसा भास झाला, तर तो काय म्हणणार? प्रत्यक्ष प्रामाण्य सहित झाला, ध्रुवाचंच मला वेदन झालं, दुसरं काही नाही. अबुद्धिपूर्वकतेच्या जे काही दुसरे विचार झाले त्याच्याशी काही संबंध नाही ना. ध्रुवाचं वेदन करताना यांचे दुसरे विचार झाले तर याचा काय संबंध आहे? मिथ्या ज्ञान होते तेव्हा दुसरे विचार होते. अबुद्धिपूर्वक चालूच आहे. अबुद्धिपूर्वकतेच्या कक्षेत काय केलं हे प्रथमतः विचारात घेत नाही. ते विचारात घेतात बुद्धिपूर्वक तो काय केलं है ना. मिथ्या दृष्टीला बुद्धिपूर्वकी आश्रयबंध चालू आहे आणि अबुद्धिपूर्वकी आश्रयबंध करतात. सम्यक दृष्टीला है ना, बुद्धिपूर्वक जेव्हा तो ध्रुवाचं वेदन करीत आहे, श्रेणी आरूढ आहे, तेव्हा समोरपूर्वक निर्जय आहे. आणि अबुद्धिपूर्वक श्रेणी आरूढ असताना देखील
कुठल्या श्रेणी आहे ना, हे विकल्प तरंग आहेत अबुद्धिपूर्वक, त्याने आश्रवबंध आहे. अशी पद्धती कर्णानुयोग सांगतो. कर्णानुयोग सांगतो की किती प्रकृती आली, किती घाण गेली, किती आली गेली. कर्णानुयोग पद्धतीने शास्त्र वाचून त्याची पद्धतीची ठेवण ओळखीची नसल्यामुळे तिथे काय करते, गडबड होऊन जाते. द्रव्यानुयोगात जेव्हा शुद्धोपयोग सांगितला तेव्हा तो म्हणतो तिथं बाकीच्या प्रकृतींची घाण आली, आणि मग घाण आली तर तुम्ही त्याला शुद्धोपयोग कसं म्हणता, तो तुलना कशाला केला जातो कसे. पण द्रव्यानुयोग म्हणतो है ना, तुम्ही बुद्धिपूर्वक विचार काय केला. मग बुद्धिपूर्वक आजपर्यंत कधीही ध्रुवाचं वेदन केलं नव्हतं, आता प्रत्यक्ष वेदन केलं तेव्हा तुम्हाला सम्यक दर्शन झालं. द्रव्यानुयोग म्हणतो आणि कर्णानुयोग म्हणतो. द्रव्यानुयोग म्हणतो आत्मानुभव झाला आणि विकल्प झाला. मग कर्णानुयोग त्याला काय म्हणतो, तेव्हा त्याच्या चौथ्या गुणस्थानापर्यंत संवाद सुरू झाला. पहिल्या गुणस्थानात संवाद नाही. कर्णानुयोगाची विवक्षा अशी, पण संवाद म्हणते की नाही, मिथ्या दृष्टी जीव अशुभाचा विचार करतो तसं शुभाचा विचार करतो. पण त्याला मिथ्यात्व अवस्थेत संवाद कुठे म्हणतो बाबांनो, म्हणजे कर्णानुयोग त्याला संवाद म्हणत नाही, द्रव्यानुयोग म्हणत नाही. मग संवाद जेव्हा म्हणतो सम्यक दर्शन सुरू झालं तेव्हा संवाद आपल्या अधिकारी सुरू झाला. कर्णानुयोगाची पद्धती असते. मग द्रव्यानुयोग म्हणतो बुद्धिपूर्वक अनुभव करीत असेल तर तेव्हा बुद्धिपूर्वक शुद्धोपयोग आहे. बुद्धिपूर्वक शुद्धोपयोग आहे. बुद्धिपूर्वक एवं होत नयाने जर तो पंचपरमिष्टीकडे गेला असेल तर पुन्हा शुभोपयोगात आला. एवं होत नयाने लक्षात आलं की नाही, एवढी गोष्ट बसली. आता एक दुसरी विवक्षा अशी आहे की ही पराची जरी विचारधारा घेतली असेल तरी ती दुसऱ्या विवक्षेने काय केले जाते, अबुद्धिपूर्वक ते ढकलली जाते है ना. आता पराचं एक चिंतन करतो, मिथ्या दृष्टीची जी आहे ती सतत ते झालेले सगळेच त्याची घाण आहे म्हणून सांगितले. पण सम्यक दृष्टी जेव्हा अनुभूती घेतल्यानंतर विकल्पाच्या भूमिकेत आला, त्याच्याकडून शुभ अशुभ विचार जरी झाले तरी ते सगळे कुठे ढकलले जातात, अबुद्धिपूर्वकतेच्या कक्षेत ढकलले जातात. ही एक विवक्षा आहे, ती आता समजून घ्यायची वेळ असले तर सांगतो. कसे तर इथे आपण ज्ञानाकडून बोलत होतो. पूर्वीच्या आपण आता बुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वक काय करतो, ज्ञान म्हणतो. आता काय विवक्षा केली, या श्रद्धेकडून विवक्षा घेतली. या श्रद्धेकडून विवक्षा घेऊन काय सांगितलं, ध्रुवाचं वेदन करताना तो ध्रुवाचं वेदन तर सरळ सरळ करीत होता ज्ञानात, त्यात काय बाधा येत नाही. फरक कुठे आला, विकल्पाचा विचार करत असताना, पराचा विचार करत असताना श्रद्धा किती आहे, त्याची स्वसन्मुखच आहे. सम्यक्त्व जे आहे, श्रद्धा जी परिणती आहे, ही श्रद्धेची जी लाईन ओढी आहे, त्या विकल्पाच्या भूमिकेची देखील श्रद्धा कशी आहे, ध्रुवाशीच वेदन करीत आहे. श्रद्धा तिथे नाही गेली, श्रद्धेचे दोन्ही पाय आत आहेत. ज्ञानाचा एक पाय लब्धरूप आत झाला इथे आणि उपयोग रूप बाहेर गेला. तर इथे श्रद्धेचे दोन्ही पाय अंतरंगात आहेत, म्हणजे उपयोग रूप आहे, कार्यकारी आहे. या अपेक्षेने पराचा विचार केला ना, पराचा विचार केला, हा शुभ भाव झाला आणि पराचाच काहीतरी विचार आला आणि याचे अशुभ भाव झाला. परंतु श्रद्धा तशीच आहे. श्रद्धा हे सम्यक्त्व तसंच आहे की, तसंच पूर्वीपासून चालत आलेलं सम्यक्त्व तसंच आहे. म्हणून या शुभ अशुभ विचारांना, हे जे ज्ञानात घडले, यांना काय घातलं, यांना अबुद्धिपूर्वकतेच्या कक्षेत घातलं, श्रद्धेच्या अपेक्षेने. मग काय सांगितलं, हा जीव सम्यक आहे, श्रद्धेच्या अपेक्षेने सांगितलं. त्याचे भोग जे आहेत, या श्रद्धेमुळे भोग जरी घेतले, अशुभ भाव जरी झाले तरी निर्जरेचं कारण आहे. निर्जर अधिकारात जे दिलेल्या समयसारात है ना, सम्यक दृष्टीचे भोग निर्जरेला कारण आहेत. हे कुठून बोललेलं आहे की ज्याने पूर्वी आत्मानुभूती घेतलेली आहे, सम्यक्त्व झालेलं आहे, असं सम्यक्त्व सतत चालू आहे. आणि त्या सम्यक्त्वाच्या अवस्थेत शुभ शुभ भाव झाले तरी ते काय आहे, निर्जरेचं कारण आहे. कारण या सम्यक्त्व श्रद्धेच्या परिणती करून बोलतात.
है की नाही? आणि ही विवक्षा जोपर्यंत लक्षात विभाजन असं मानलं लक्षात येत नाही तोपर्यंत म्हणतात काय बघा हो सम्यक दृष्टीला म्हणतात निर्जरेचं कारण खातोय झोपलाय काय वाटेल ते करतोय लग्न करायला लागला तरी निर्जरा करायला लागलाय कापाकापी करायला लागलाय तरी निर्जरा करायला लागलाय युद्ध करायला लागलाय तरी निर्जरा करायला लागलाय असं म्हणते बघा. प्रत्यक्षात उलट मुनींची निर्जरा खरी आणि याची कुठली निर्जरा अगती तर आहे असंयमी तर आहे ना. विभाजन लक्षात आल्यामुळे असं त्यांचं सगळं चिंतन होतं. विभाजन लक्षात आलं तर की प्रथमता अनुभव केलेला आहे श्रद्धा बदललेली आहे पुन्हा विकल्पात केलेला आहे आणि मग शुभ अशुभ असताना देखील श्रद्धा ही कशी आहे श्रद्धा ही सम्यक आहे म्हणून ती शुद्ध पर्याय आहे अशुद्ध पर्याय नाही. मिथ्या पर्याय शुद्ध पर्याय आहे. श्रद्धेची सम्यक ही पर्याय कशी आहे शुद्ध पर्याय. मग उपशम सम्यक असो क्षेत्रम सम्यक असो क्षयिक सम्यक असो सम्यक्त्व अंश जो आहे तो तिन्ही सम्यक्त्वात समान आहे. पर्याय रूपाने भेद आहे पण सम्यक्त्व अंशानं तो कसा समान आहे सगळे. म्हणून सम्यक्त्वाचे हे सगळे तरंग काय म्हटले अबुद्धीपूर्वक ते घातले. त्यासाठी ही गाथा काढतो बघायचं तुम्हाला 172 समासाची 172 गाथा आहे.
प्रथम ज्ञानी निराश्रम है ना. असं असताना हा ज्ञानी सम्यक ज्ञानी जीव निराश्रय कसा असा प्रश्न विचारला. असं विचारलं की एका अपेक्षेने काय सांगतोय तो विचारतोय की जर सम्यक दृष्टी जीव आहे तो अनुभूतीच्या वेळेलाही अबुद्धिपूर्वक रूपानं हा विकल्प तरंग आहे, त्याने आश्रयबंध आहेत. अनुभूती करतानाही विकल्प तरंग आहेत, त्याने आश्रयबंध आहेत. हे पाठीमध्ये 171 गात दिलं आहे ना. जम्मादो जहन्नादो नान गुणादो पुनो परिणवधी अन्नत्तम नान गुणो तेन दुसो बंधगो भनिलो. सम्यक दृष्टीचा जेवढ्या अंशाने जगन्य भाव आहे, विकल्प तरंग आहे, तेवढ्या अंशाने बंध आहे. मग ज्यावेळी अनुभव घेताना ते विकल्प तरंग आहे, अनुभव घेताना विकल्प तरंग आहेत, त्याने आश्रयबंध आहे. आणि या विकल्पाकडे बुद्धिपूर्वक आश्रयबंध आहेत आणि अवस्थेपूर्वक आश्रयबंध आहेत. सम्यक ज्ञानी देखील. मग इथे या 171 गाथेत सांगितलं. आणि 172 गाथेत काय सांगितलं, तो विचारतो की तरी सुद्धा तुम्ही ज्ञानीला अबंधक म्हणता, निराश्रय म्हणता, कर्मांचा आश्रय म्हणत नाही. अगती जीवाला देखील आश्रयरहित मानता. असंयमी आहे ना. अगती सम्यक जीवाला तुम्ही निराश्रय मानता, कसं काय असा प्रश्न विचारलाय की नाही. त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. कर्णानी योगात सगळं सांगितलं आहे ना. कर्णानी योग म्हणजे कर्मशास्त्र